जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दराने आज पुन्हा उसळी घेतलेली आहे आणि त्यामुळे सोन्या चांदीच्या दरात प्रचंड या ठिकाणी वाढ झालेली आहे। जळगावच्या सराफ बाजारामध्ये आपण जर गेल्या काही दिवसांपूर्वीचा जर विचार केला तर सोन्या चांदीच्या दरामध्ये चढ उतार कायम होते, मात्र होणारी वाढ आणि त्यानंतर होणारी घसरण ही समप्रमाणात असल्यामुळे सोन्याचे दर कुठेतरी स्थिर असल्याचं देखील या ठिकाणी पाहायला मिळालं होतं। मात्र आपण जर गेल्या 5 दिवसांचा जर विचार केला तर सोन्याच्या दरामध्ये तब्बल 8,000 रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे। तर दुसरीकडे चांदीच्या दराचा जर विचार केला तर चांदीच्या दरामध्ये देखील अवघ्या 5 दिवसांमध्ये तब्बल 13,000 रुपयांपर्यंतची वाढ झालेली आहे। ही वाढ जी आहे कुठेतरी जळगावच्या सराफ बाजारावर असेल किंवा इतर घटकांवर जी आहे परिणामकारक अशी म्हटले जाते आहे। आपल्यासोबत नेमक्या या दरवाढीच्या मागची काय कारणं आहेत यावर बोलण्यासाठी आपले पुणे गाडगिल ज्वेलर्स मध्ये आपण आहोत आणि आपले त्या ठिकाणाहून आपण बोलतोय। सर, काय सांगणार, कशा पद्धतीची नेमकी ही वाढ आहे, काय नेमकी कारण आहेत? प्रामुख्याने जर आपण एक बघतो म्हटलं तर काय जिओ पॉलिटिकल टेन्शन आहे, सातत्यपूर्ण खरेदी जी काही मध्यवर्ती बँकांची आहे ती चालूच आहे। डॉलर जो आहे तो कमकुवत झालेला आहे। फेडरल रिझर्व्हचं जे आहे व्याजदर आहेत, व्याजदर कपात करण्याची अपेक्षा आहेत, त्यामुळे आणि स्थानिक बाजारपेठेचा त्याच्यावरती इफेक्ट्स पडलेला आहे, त्यामुळे सध्या तरी दरवाढी आपल्याला दिसत आहे। सर, गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर चढ उतार जे होते ते कायम होते, मात्र दर कुठेतरी स्थिर होते। जी शॉर्ट टर्म मध्ये आता ही 5 दिवसामध्ये सोन्याच्या दरात 8,000 रुपये, चांदीच्या दरात 13,000 रुपयांची वाढ झाली आहे। नेमकी एवढ्या कमी दिवसांमध्ये ही वाढीचं नेमकं काय कारण आहे? तेच कारण आहे की मध्यवर्ती बँकांचे जे मी सांगितलेलं आहे तेच प्रामुख्याने कारण तेच आहेत। परंतु सध्या तरी जी झालेली म्हणजे कुठलीही इन्व्हेस्टमेंट, कुठलीही गुंतवणूकदार जेव्हा गुंतवणूक करतो तेव्हा रिटर्न त्याचे अपेक्षित करत असतो, त्या अनुषंगाने सुद्धा ही चांगलीच मानली। सर, याचा काही ग्राहकांवर काही परिणाम झालाय का सर दरवाढीचा? कारण आपण 5 दिवसांपासून सलग वाढ होते। एक आपण जर मार्केटचा ट्रेंड बघितला तर ग्राहक सध्या तरी म्हणजे जेव्हापासून ही दरवाढ झालेली आहे तेव्हापासून जुनं सोनं देऊन नवीन सोनं किंवा ज्याला एक्सचेंज म्हणतो त्याच्यावरतीच ग्राहकांचा दर आहे। फॅशन ओरिएंटेडकडे ग्राहकांचा कल वळलेला आहे। पारंपरिक दागिन्यांकडे तर आहेच, फ्युजन ओरिएंटेड असू द्या किंवा तुमचं जर हलक्या वजनाचे दागिने असू द्या किंवा तुम्ही नॅचरल डायमंड विथ रोज गोल्ड याकडे सुद्धा ग्राहकांचा कल सध्या तरी बघायला मिळत आहे। पुढच्या काळात काय वाटतं सर, काय परिस्थिती असेल? असं लगेच सांगता येणार नाही, परंतु नक्कीच दीर्घकाळासाठी आता जरी आपण विचार केला की आधी काय दर होते आता काय दर झालेले आहे, आपल्याला लॉंग टर्म नंतर चांगल्या पद्धतीचे रिटर्न हे सोनं देणार। तर अशा पद्धतीने आपण जर बघितला तर या दरवाढीचा जो आहे जळगावच्या सराफ बाजारावर देखील परिणाम झाल्याचं पाहायला मिळतं आहे। ग्राहक जे आहेत कुठेतरी त्यांनी आधी कमी भावात सोनं खरेदी केलेलं आहे, ते त्यांचा दागिन्यांच्या मोडकडे या ठिकाणी कल पाहायला मिळतो आहे आणि आगामी काळामध्ये जर सातत्याने अशाच पद्धतीची वाढ ही होत राहणार आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही सुरक्षित गुंतवणूक असल्याचं देखील या ठिकाणी सराफ व्यावसायिकांनी म्हटलं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।